नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे तुमचे पुढचे 10 ते 20 वर्ष पूर्णपणे बदलू शकतात। आजचा विषय आहे महिन्याला फक्त 10,000 रुपयांमध्ये पूर्ण फायनान्शियल प्लॅन कसा तयार कराल। बहुतेक लोकांना वाटतं की मोठा पैसा असेल तरच फायनान्शियल प्लॅन करता येतो, पण नाही। 10,000 रुपयांमध्ये तुम्ही एमर्जन्सी फंड तयार करू शकता, इन्शुरन्स घेऊ शकता, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता, रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता आणि फ्युचर गोल्ससुद्धा पूर्ण करू शकता। आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप, झिरो कन्फ्युजन आणि 100% ॲक्शनेबल प्लॅन देणार आहे। फायनान्शियल प्लॅन म्हणजे केवळ गुंतवणूक नाही, तर ती एक सिस्टम आहे। या सिस्टम 3 गोष्टींवर चालतात, जसे की डिसिप्लिन म्हणजेच शिस्त, डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन आणि ड्युरेशन म्हणजेच किती काळ तुम्ही तो प्लॅन फॉलो करता। दिवसाला 50 रुपये वाचवले तर महिन्याला 1,500 रुपये होतात आणि महिन्याला 10,000 रुपये वाचवले तर वर्षाला 1,20,000 रुपये होतात। 10 वर्षात हेच 1,20,000 12,00,000 रुपयेपर्यंत होऊ शकतात आणि गुंतवणुकीने हे तुम्ही 20 ते 25 लाख करू शकता। 10,000 रुपयामध्ये अलोकेशन फॉर्म्युला असा की 30% एमर्जन्सी फंडमध्ये म्हणजेच 3,000 रुपये आणि 20% इन्शुरन्समध्ये म्हणजेच 2,000 रुपये आणि 30% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच 3,000 रुपयेची गुंतवणूक आणि 10% शॉर्ट टर्म सेविंगमध्ये म्हणजेच 1,000 रुपये आणि 10% हे सेल्फ डेव्हलपमेंट किंवा स्किल्स इम्प्रूव्हमेंटमध्ये म्हणजेच 1,000 रुपये। हा बॅलन्स फॉर्म्युला आहे। आता एमर्जन्सी फंड नसताना इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे पाय नसताना धावण्यासारखं आहे। त्यामुळे एक टार्गेट ठेवा की 3 ते 6 महिन्यांचा खर्च एमर्जन्सी फंड हवा। तो कुठे ठेवायचा, तर तो तुम्ही कोणत्याही एका लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता किंवा FDमध्ये शॉर्ट टर्मसाठी ठेवू शकता आणि जर हे सुद्धा जमत नसेल तर कुठल्या तरी बँकेमध्ये जास्त व्याजदर मिळत असतात त्या बँकेमध्ये सेविंग अकाउंटमध्ये ठेवू शकता। जसे की 3,000 रुपये प्रति महिन्याचा प्लॅन केलेला आहे, तर पहिले 12 महिने फक्त एमर्जन्सी फंड भरायचा। 12 महिन्यात तुमचे 36,000 ते 40,000 रुपये जमा होतील आणि हे पैसे तुम्ही कोणत्याही एमर्जन्सीमध्ये वापरू शकता। जसे की जॉब गेला तर नवीन जॉब मिळेपर्यंत ते पैसे वापरू शकता। अचानक ॲक्सिडेंट झाला तर ते पैसे उपयोगी पडतील। काही कार्यक्रम करायचं ठरलं तर ते पैसे उपयोगी पडतील। उदाहरणार्थ एक IT इंजिनियर आहे, आपण राहुल असं नाव घेऊयात। त्याने एमर्जन्सी फंड ठेवला नसेल आणि एक दिवशी कंपनीतून ले ऑफ झाला किंवा काढून टाकले तर त्याचा EMI असेल तर तो थांबला, टेन्शन वाढले। पण जर फक्त 40,000 रुपये एमर्जन्सी फंड असेल तर 3 महिन्यांचे आयुष्य सुरळीत गेलं असतं आणि नवीन काम शोधण्यासाठी वेळही मिळाला असता आणि टेन्शनसुद्धा नसतं। आता इन्शुरन्स प्लॅनिंगमध्ये इंडियामध्ये 70% लोक इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजतात। हे सर्वात मोठं आर्थिक चूक आहे। काय घ्यायचं तर टर्म इन्शुरन्स, ज्यामध्ये कमी प्रीमियम आणि हाय कव्हरेज असेल। यासाठी बजेट 800 ते 1,000 रुपये लागेल आणि कव्हरेज हा 50 लाख ते 1 करोडपर्यंत जाईल। हे तुमच्या वयावर अवलंबून असेल। आणि हेल्थ इन्शुरन्स, जो की 2,000 ते 5,000 दर महिन्याला फॅमिलीवर आधारित असेल। या प्लॅनमध्ये आपण 1,000 ते 1,300 रुपये देऊ शकतो। एकूण बजेट होऊन जाईल 2,000 रुपये। आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये 3,000 रुपयेमध्ये तुम्हाला 3 बकेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे। जसे की बकेट 1मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये 1,500 रुपये आणि यामध्ये बेस्ट म्युच्युअल फंड जसे की इंडेक्स फंड्स जसे की निफ्टी 50, सेन्सेक्स आणि फ्लेक्झी कॅप फंड आणि ELSS टॅक्स सेविंग फंड्स। आणि लाँग टर्म रिटर्न्समध्ये यामध्ये तुम्हाला 12 ते 15% परतावा मिळू शकतो आणि 30 वर्षात हे 1,500 रुपये तुम्हाला 20 ते 25 लाख रुपयेपर्यंत देऊ शकतात। आणि दुसरा बकेट म्हणजे डेब्ट फंड्स, यामध्ये 800 रुपये गुंतवू शकता।
हे डेब्ट फंड्स लो रिस्क आणि स्टेबल रिटर्न्स देणारे असतात आणि शॉर्ट टर्म डेब्ट फंड्स, कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स आणि बँकिंग किंवा PSU फंड्स अशा काही फंड्समध्ये तुम्ही गुंतवू शकता. तिसरा बकेट म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक. ही 700 रुपयाची करू शकता आणि यामध्ये सोवरिन गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही गुंतवू शकता. शॉर्ट टर्म सेविंग प्लॅनमध्ये 1000 रुपये दर महिन्याला, म्हणजेच याचा उद्देश असा की मोबाईल अपग्रेड करायचा असेल किंवा सणासाठी काही खर्च करायचा असेल किंवा काही ट्रिप करायची असेल किंवा घरामध्ये काहीतरी दुरुस्ती किंवा काही वस्तू घ्यायच्या असतील तर हे पैसे गुंतवणुकीत ठेवू नये. रिकरिंग डिपॉझिट किंवा सेविंग अकाउंट पुरेसं आहे. आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये 1000 रुपये दर महिन्याला, म्हणजेच तुमच्या फ्युचर अर्निंग पॉवर वाढवण्यासाठी खर्च करा. जसे की कम्युनिकेशन्स चांगले करण्यासाठी, डिजिटल मार्केटिंगच्या स्किल्स शिकण्यासाठी किंवा स्टॉक मार्केटचे बेसिक्स शिकण्यासाठी, एक्सेल शीट्स शिकण्यासाठी, डेटा ॲनालिटिक्स आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स आहेत, इंग्लिश स्पीकिंग आहेत किंवा सेल्सचे स्किल आहेत. जसे की स्किल्स वाढतील तसा अधिक पैसा होतो आणि मोठी गुंतवणूक होऊन जाते आणि जलद प्रगती होते. गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपले गोल्स किंवा उद्देश असे जसे की 1-2 वर्षात बाईक घेणे आहे किंवा 4 ते 5 वर्षात कार घेणे आहे, 10 वर्षात घराचा डाऊन पेमेंट तयार करणे आहे किंवा 15 वर्षात मुलांचे एज्युकेशन्स करणे आहे किंवा रिटायरमेंट लवकर घेणे आहे. तर प्रत्येक उद्देशासाठी इक्विटी, डेब्ट किंवा RD आणि सेविंग्स हे उपाय आहेत. उद्देश आणि वेळ म्हणजेच प्रॉपर डायरेक्शन म्हणजेच दिशा. आपला फुल समरी प्लॅन बघितलं तर एमर्जन्सी फंड हा 3000 रुपयांचा, इन्शुरन्स हा 2000 रुपये, इन्व्हेस्टमेंट 3000 रुपये, शॉर्ट टर्म सेविंग प्लॅन 1000 रुपये, स्किल डेव्हलपमेंट 1000 रुपये असे मिळून एकूण 10,000 रुपये होतात. आपण एक उदाहरण पाहूयात. राजेश हा 28 वर्षांचा आहे आणि त्याची सॅलरी 25,000 रुपये आहे आणि तो 10,000 रुपये वाचवू शकतो. तर 10 वर्षानंतर त्याचा एमर्जन्सी फंड हा 50,000 रुपयांचा, इन्व्हेस्टमेंट ही 7 ते 8 लाख रुपयांची, स्किल ग्रोथ ही सॅलरीमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते आणि इन्शुरन्समध्ये सुरक्षित जीवन होऊन जाते आणि भविष्यातले काही उद्देश हे त्याला साध्य करता येऊ शकतात. काही सामान्य चुका ज्या आपण नाही केल्या पाहिजेत त्या म्हणजे क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे, युलिपसारख्या पॉलिसीज घेणे, सेविंग्ज म्हणजेच इन्व्हेस्टिंग आहे असे समजणे, फक्त एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे, लाईफ इन्शुरन्स ही गुंतवणूक आहे असे समजणे, एमर्जन्सी फंड न ठेवणे आणि आपल्या स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट न करणे. तर मित्रांनो, लहान पावलांनीच मोठा प्रवास सुरू होतो. 10,000 रुपये जरी असले तरी ते नीट वापरले तर तुमचं भविष्य बदलू शकतं. डिसिप्लिन ठेवा, प्लॅन फॉलो करा आणि गुंतवणूक सुरू ठेवा. स्किल इम्प्रूव्हमेंट करत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही प्लॅन फॉलो करता का नाही. तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.